मित्रांनो, अंघोळ तर आपण रोजच करतो, पण प्रश्न हा आहे की अंघोळीचं पाणी जास्त गरम असावं की थंड. आता यामध्ये एक मोठं कन्फ्युजन आहे, कारण काही जणांना अगदी गरम पाणी लागतं आणि काही जणांना थंड पाणी लागतं. पण सायन्सनुसार यातील एकच पद्धत तुमच्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि मेंदूसाठी 100% योग्य आहे. आणि दुसरी पद्धत जी आहे ती तुम्हाला लवकर म्हातारं करू शकते, तुम्ही त्यामुळे आजारी पडू शकता. आणि ही चूक तुम्ही काय करता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, अंघोळ ही रोजच्या आयुष्यातील खूप साधी गोष्ट आहे, पण आपण त्यावर कधीच जास्त विचार करत नाही. पण तुम्हाला माहिती आहे, आयुर्वेदामध्ये आणि आधुनिक विज्ञानामध्ये अंघोळीच्या पाण्याचे खूप मोठे नियम सांगितलेत. तर आज आपण गरम पाणी आणि थंड पाणी याबद्दल जाणून घेऊयात. तर मित्रांनो, सगळ्यात आधी वाफ आलेल्या गरम पाण्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे पाहूया. हिवाळा असो की उन्हाळा, अनेकांना गरम पाण्याशिवाय अंघोळ केल्यासारखं वाटत नाही. गरम पाण्याने अंघोळ केल्यावर आपल्या बॉडीमध्ये स्नायू रिलॅक्स होतात, दिवसभराचा थकवा आणि ऑफिसचा ताण एका क्षणात गायब होतो. रात्री जर तुम्ही कोमट पाण्याने अंघोळ केली तर तुम्हाला खूप शांत झोप लागते. त्याचबरोबर सर्दी खोकला झाला असेल तर गरम पाण्याच्या वाफेमुळे श्वासावाटे ती वाफ आत जाते आणि तुमची छाती मोकळी होते आणि आराम मिळतो. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. जर तुम्ही अतिशय गरम पाणी वापरत असाल तर तुम्ही स्वतःचं नुकसान करताय, कारण जास्त गरम पाण्यामुळे आपल्या चेहऱ्यातलं नैसर्गिक तेल निघून जातं. चेहरा ड्राय होतो, खाज येते आणि चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येतात. इतकंच नाही तर केसांवर जास्त गरम पाणी जर तुम्ही टाकलं तर हेअरफॉल झालाच म्हणून समजा. त्याचबरोबर डॅन्ड्रफ सुद्धा होतात. आता हे झालं गरम पाण्याचं. आता थंड पाण्याकडे वळूया. आपण सकाळी उठल्यावर थंड पाण्याचा एक मग जर आपण डोक्यावर घेतला तर वीज चमकते. ती शांत झोपेतून थेट जाग करते. थंड पाणी अंगावर पडलं की शरीरात डोपामाइन आणि ॲड्रेनालिन नावाचं हार्मोन रिलीज होतं, जे आपला मूड एका सेकंदात फ्रेश करतं आणि तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देतं. यासाठी सकाळी उठून कॉफी पिण्याची सुद्धा गरज पडत नाही. शिवाय थंड पाण्याने आपली स्किनची जी छिद्र असतात ती टाईट होतात, त्यामुळे त्वचा आपली चमकदार दिसते आणि केसांची मुळं जी असतात ती स्ट्रॉंग होतात, त्यामुळे गळती होत नाही. पण थंड पाण्याच्या आंघोळीचा अजून एक फायदा म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती. जे लोक रोज थंड पाण्याने आंघोळ करतात त्यांची इम्युनिटी चांगली असते आणि त्यांना सर्दी खोकला किंवा संसर्गजन्य आजार लवकर होत नाहीत. पण याचा एक तोटा सुद्धा आहे. जर तुम्हाला आधीच खूप ताप असेल, तीव्र सर्दी असेल, हृदयाचा काही त्रास असेल आणि जर तुम्ही थंड पाणी अंगावर घेतलं तर ते तुम्हाला महागात पडू शकतं. फक्त अशा वेळी थंड पाणी पूर्णपणे तुम्हाला टाळायचं. आता आयुर्वेद काय सांगतं? आता तुम्ही म्हणाल की दोन्ही बाजूचे फायदे तर झाले, पण मग नक्की कोणतं पाणी वापरायचं? आता याचं बेस्ट उत्तर आपल्याला आयुर्वेदात दिलेलं आहे. आयुर्वेदाचा एक सोपा नियम आहे, तो म्हणजे डोक्याच्या खाली गरम पाणी आणि डोक्याच्या वर थंड पाणी. याचा अर्थ असा की तुमच्या गळ्याच्या खालच्या भागासाठी म्हणजे संपूर्ण शरीरासाठी कोमट पाणी किंवा गरम पाणी बेस्ट आहे, कारण यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि थकवा जातो. पण तुमच्या डोळ्यासाठी कधी गरम पाणी वापरू नका. डोक्यावर सुद्धा नेहमी थंड आणि अगदी सामान्य रूम टेम्परेचरचंच पाणी घ्यायला पाहिजे. डोक्यावर गरम पाणी घेतल्याने डोळ्यांची दृष्टी कमजोर होऊ लागते आणि केस पांढरे होऊ शकतात, म्हणजे वयाच्या आधी पांढरे होतात. आता ऋतूनुसार स्वतःला कसं बदलायचं? तर बघा, ऋतू बदलला की आपली अंघोळीची पद्धत सुद्धा बदलली पाहिजे. उन्हाळ्यात शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करा, यामुळे शरीराची उष्णता कमी होईल. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात मात्र कोमट पाणी वापरा, पण जास्त गरम पाणी नसावं. आणखीन एक भन्नाट थेरपी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट शॉवर. यामध्ये सुरुवातीला 2 मिनिटं कोमट पाण्याने आंघोळ करायची आणि शेवटी 30 सेकंद एकदम थंड पाण्याने आंघोळ करायची. यामुळे शरीराची रिकव्हरी खूप फास्ट होते. मोरल ऑफ द स्टोरी हेच आहे की अति गरम पाणी आणि अति थंड पाणी दोन्ही टोकाचं टाळा. आपल्या बॉडीसाठी कोमट आणि डोक्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. तुमची त्वचा आणि केस तुम्हाला आयुष्यभर जर चांगले ठेवायचे असतील तर गळ्याच्या वरच्या भागासाठी तुम्ही गरम पाणी वापरू नका. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.